ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? ओळखलत का सर मला पावसात आला कोणी? कपडे होते कदमरलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. माहेरवाशीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली. मोकळ्या हातानं जाईल कशी? बायको मात्र वाचली. वा वा वा. जसा वैद्यकीयदृष्ट्या पाठीचा कणा ताट हवा, तसा साहित्यिकदृष्ट्या किंवा जगण्याच्या आपल्या या धामधुमीमध्ये कवितेचा हा कणा सर्वांचा पाठ हवा. त्याचं कारण ही कविता आपल्या सर्वांची एक प्रेरणादायी कविता आहे. कारण अनेक वर्ष ही कविता कुसुमाग्रजांची कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आहे आणि अभ्यासक्रमातून सगळ्यांनी आपण पाठ केलेली होती. खरंय. आणि खऱ्या अर्थाने ही कविता आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगण्याची किंवा आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याची आपल्याला एक नवीन संधी घेऊन आलेली असते. आणि मला सांगायला आनंद होतो सर की 27 फेब्रुवारी कुसुमाग्रजांच्या जयंती दिवशीच आपण या उपक्रमाची सुरुवात केलेली होती. अरे वा. आणि त्यानिमित्ताने ही कविता आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली. तर मित्रांनो, आज ही कविता जी आपण ऐकली आणि ज्यांनी ही सादर केली ते आहेत आपले आजचे प्रमुख पाहुणे विवेक नारळकर सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या कार्यक्रमामध्ये. आता नारळकर सरांविषयी सांगायचं तर नारळकर सर गेले 12 वर्ष झालं दीनानाथ हॉस्पिटल, पुण्यातील जे नामांकित हॉस्पिटल आहे, या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थापन विभागामध्ये कार्यरत आहेत. तसेच त्यांनी स्नेहालय या संस्थेमध्ये ते गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. आता त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात की त्यांचा हा सगळा प्रवास आणि कवितेविषयीची आवड त्यांच्यामध्ये कशी निर्माण झाली. सर, कवितेची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? आवड म्हणण्यापेक्षा कदाचित त्याचं 100% क्रेडिट किंवा हे माझ्या आईलाच देईन. कारण हे लहानपणी तुम्हाला माहिती आहे, छोट्याशा गावात किंवा वाचून दाखवणं, कविता वाचून दाखवणं, हे चांगले पुस्तकं, हे सगळं आम्हाला भावंडांना आई वाचून दाखवायची. आणि दुसरं त्याच्यात महत्वाचे शाळेतले शिक्षक. मी नगरचा आहे आणि आम्हाला शाळेत जे शिक्षक होते मराठीला आणि हिंदीला, तर ते आम्ही भाग्यवान की आम्हाला असे शिक्षक मिळाले. कारण तेव्हा ते फक्त कवितेचे मार्कापुरतं शिकवणारे तेव्हा शिक्षक नव्हते. त्यामुळे त्या कविता आजही माझ्या कितीतरी पाठ आहेत किंवा त्यातले बऱ्यापैकी हे आठवत आहेत. त्याचं कारण 50-60 वर्षानंतरही त्या शिक्षकांनाच त्याचं श्रेय द्यायला हवं असं मला वाटतं. कारण आपल्या सर्वांचे गुरु हे पहिल्यांदा आई वडील आणि त्यानंतर शिक्षक. अगदी, नक्कीच. आणि त्यांच्याकडूनच तुम्हाला हे जर बाळकडू कवितेचं मिळालेलं असेल तर याहून आयुष्यामध्ये किंवा आयुष्य जगण्याकरता प्रेरणादायी असं काहीच नसेल असं मला वाटतं. खरंच. मग तुमचे आवडते कवी कोणते किंवा कसे तुम्हाला एक वेगवेगळ्या पद्धतीचे कवी आवडायला लागले? म्हणजे सुरुवातीला कविता कानावर पडायच्या आणि मी ज्या पिढीतला आहे त्याच्यात मी परत नशीबवान समजेन. कारण त्यावेळेला विंदा करंदीकर, वसंत बापट, नंतर शांता शेळके, नंतर ग्रेस किंवा अशांच्या कविता ते कार्यक्रम सादर करतायत आणि समोर कुठेतरी प्रेक्षकात असं सगळ्यांचं बोलणं काही विषयावर किंवा मुख्यतः कविता ऐकण्याची संधी मिळाली. त्यामुळे ते हळूहळू आवडत गेली. आणि हे सुरुवातीला आईनी जे शिकवलं त्यामुळेच. आणि कवितेचं मी स्वतः कविता करत नाही, पण हे आवड आहे. तर मला असं वाटतं कवीकडे ती जी शक्ती आहे की किमान 8 ओळीत 10 ओळीत तो एक विलक्षण अनुभव प्रत्येकाला देऊन जातो. तेवढं सेन्सिटिव्ह मन फक्त आपलं हवं की ते असेल तर कोणी पुरुष, बाई, लहान मूल, त्यांना ती कविता किंवा त्यातला प्रवास आवडायला लागतो असं माझं मत. म्हणजे आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की तुम्ही स्वतः कविता लिहित नाही, परंतु तुम्ही इतर कवींच्या कविता खूप छान पद्धतीने जगता आणि त्या सादरीकरण करता. कारण मध्यंतरी तुमची बोकील मॅडम, संजीवनी बोकील,
त्यांची कविता तुम्ही खूप सुंदर पद्धतीनं सादर केलेली होती आणि त्या कवितेच्या माध्यमातूनच मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं आणि मग या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात. म्हणजे आपले दोघांचेही मित्र भगवान रामपुरे सर Yes. यांचं ते श्रेय आहे, कारण खरंय. त्यांनी ती प्रसार माध्यमांवरती टाकली आणि त्या माध्यमातून आपण कनेक्ट झालो एकमेकांना आणि तुमच्यातलं एक वेगळं अंग पण या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळालं. तर तुम्ही स्नेहालय या संस्थेमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहात. ती मूळची संस्था नगरची, अहमदनगरची बरोबर आणि आहे. पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही हो, त्या संस्थेचं काम पाहताय. तर त्या संस्थेविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मी म्हटलं तसं माझं जन्मगाव नगरचं आहे. हे ज्यांनी चालू केली ते डॉक्टर गिरीश कुलकर्णी, म्हणजे राज्यशास्त्रामध्ये PhD केलेले आहेत. आजही तिथल्या सारडा महाविद्यालयात ते स्वतः शिकवतात. पण गिरीश कुलकर्णी आणि सुरुवातीला नक्कीच त्यांचे आई वडील त्यांच्या मागे होते, त्यामुळेच आज 35-36 वर्ष इतक्या विभागातनं 25पेक्षा जास्त विभागातनं ती संस्था नगर जिल्ह्यात, आणि आता मी जे पुण्यात कार्यकर्ता आहे ते पुण्यात गेले 10 वर्षापेक्षा जास्त स्नेहाधार असा नावाचा त्यांचा प्रकल्प आहे, जो नगरला फार मोठ्या प्रमाणावर आहे. पण इथे कात्रज आंबेगावात जो प्रकल्प आहे तो महिला आणि मुलींसाठी आहे. शनिवार पेठेत आमचं त्यासाठी छोटं ऑफिस आहे आणि सुमारे 25 लोक आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले एकत्र आलो आहोत आणि जे जमेल ते काम आम्ही त्या संस्थेसाठी इथे करत आहोत. आमच्याकडे काही ज्या महिला आहेत त्या मुख्यत्वे त्याच्यात अध्यक्ष, सेक्रेटरी अशी आघाडी घेतात, कारण महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या काउन्सिलिंग करण्याचं हे जे काम आहे ते मुख्यत्वे आमच्या ज्या ताई आहेत त्याच करतात. आणि त्यातल्याच एक आहेत शुभांगी कोपरकर, ज्या पूर्वी इथल्या MES कॉलेजला लेक्चरर होत्या. ते स्नेहालयाला जोडल्यावर त्यांच्यातली शिक्षिका जागी झाली आणि परत नगरला काही महिने जाऊन त्यांनी अभ्यास करून परिवर्तनाची पहाट असं एक मराठीतनं अप्रतिम शब्दबद्ध केलेलं पुस्तक शुभांगीताईंचं आज 10पेक्षा जास्त त्याच्या आवृत्त्या निघाल्या आहेत. इतर भाषेच्या लोकांनीही सांगितलं, त्यामुळे हिंदी आणि इंग्लिशमध्येही त्याच्या काही ब्रीफ एडिशन्स किंवा पुस्तिका स्वरूपात अशाही काढल्या आहेत. आणि त्याचा फायदा लोकांना वाचल्यावर नगरला जावंसंच वाटतं. आणि एकदा नगरला जाऊन ते पाहिलं काम की प्रत्येकजण स्नेहालयाचा जे काही आपापल्या परीने काम करू लागतो. हा आता आमचाही अनुभव आहे त्या बाबतीत. त्यामुळे 10 वर्षापेक्षा जास्त मीही पुण्यात एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतो. अगदी अगदी. तुमच्यातला संवेदनशील स्नेहालय शिवाय पुण्यामध्ये इतर काही तुम्ही करता का? हो, करतो. म्हणजे कसं आहे, कलाकार होतो. माझं शिक्षण ग्राफिक डिझायनर झालंय. तर 40 वर्ष 25 वर्ष माझा स्वतःचा एक स्टुडिओ होता. कालांतराने मीच तो बंद केला आणि आता गेली 10-12 वर्ष मी दीनानाथमध्ये आहे. पण त्याशिवाय रोटरी क्लब म्हणून जी जगभर ऍक्टिव्हिटी असते त्यातही मी 20 वर्षापेक्षा जास्त सामाजिक काम केलं आहे. आणि रोटरीचा फायदा हाच होतो की मी एकटा काही काम करणार एखाद्या संस्थेला तर माझी कपॅसिटी किंवा माझी हे मर्यादा कमीच असू शकते. आम्ही 50 मित्रमैत्रिणी एकत्र जर ते काम केलं तर आम्ही एखाद्या संस्थेला काही लाखांची मदत हे दिली. हा रोटरीसारख्या संस्थांचा खूप फायदा होतो. त्याशिवाय मी कलाकार असल्यामुळे पुण्यात गेले 30 वर्ष जवळपास आशय फिल्म क्लब अशा नावचा एक क्लब आहे. वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार अशांनी तो चालू केलेला होता. आणि जगभरातील उत्तम सिनेमे भारताबाहेरचेही आणि मग भारतात आणि महाराष्ट्रात मराठी सिनेमे जेव्हा जेव्हा चालू असायचे, रिलीज व्हायचे, तर त्याच्या आधी आम्ही इथे नॅशनल फिल्म आर्काईव्हला NFD आम्ही त्याचे शो करायचो, कलाकारांना बोलवायचो आणि तिथे त्यांच्या मुलाखती घेऊन विशेषतः दिग्दर्शक हा त्याचा कॅप्टन असतो त्याच्या मते हा सिनेमा कसा बघावा किंवा कसा आहे हे सगळं बघून ते चित्रपट दाखवले जायचे. तर ती ऍक्टिव्हिटी आणि ते सगळं माझ्या अतिशय मनाच्या जवळचं होतं. त्यामुळे 15 वर्षापेक्षा जास्त आशय फिल्ममध्ये पण मी खूप जवळनं काम केलं आहे. आता कालांतराने हॉस्पिटलचं काम खूप वाढल्यामुळे मी ते पुष्कळसं कमी केलंय.
अजून नेचर वॉक म्हणून अनुज खरे त्यांचं दर शुक्रवारी करिश्मा सोसायटीच्या जवळ एक कट्टा म्हणून असतं आणि उत्कृष्ट फिल्म किंवा कोणी पाहुणे तिथे बोलवले जातात आणि कट्टाच आहे, गप्पा हे समोरासमोर प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कुठल्याही तऱ्हेने आपण माणूस आहोत आणि आपलं माणूस पण विसरायलाही नको आणि जितकं आपण त्या निसर्गाच्या किंवा ह्या भोवतालच्या जवळ जाऊ तितकं आपलं जीवन समृद्ध व्हायला मदत होते. प्रयत्न हा माझा आहे, म्हणून मी अशा संस्थांशी कायम निगडीत राहण्याचा प्रयत्न करतो. खरं सर, म्हणजे तुम्ही आता अनेक तुमचे पैलू सांगत आहात. ते आज जरी तुम्ही दीनानाथमध्ये व्यवस्थापन विभागामध्ये कार्यरत असला तरी तुम्ही ज्या ज्या संस्थांना जोडले गेलेला आहात आणि त्यांच्यातला प्रत्येकाचा एक धागा तुमच्यामध्ये आजही तितका घट्ट बांधला गेलेला आहे, हे तुमच्या आत्ताच्या प्रवासावरून ऐकायला मिळतं. आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेले 12 वर्ष झालं कार्यरत हो, आहात. 10 वर्ष 11-12 वर्ष झाले. हो हो. तर तिथले एक डॉक्टर म्हणून मला ऐकायला आवडेल की तिथल्या एकंदरीत 12 वर्षांच्या अनुभवाविषयी तुमच्याकडून ऐकायला. बरोबर, तुम्ही आयुर्वेदाचे डॉक्टर आहात आणि सांगायला हरकत नाही की आमच्या इकडे आयुर्वेदाचा विभाग सुरुवातीपासूनच आहे, तो चांगला वाढलेला आहे आणि आत्ता नुकतंच त्यांच्यासाठी पूर्ण एक मजला आता आमच्याकडे कार्यरत होतोय. तो पंचकर्म आणि उद्घाटन झालं. ते दिल्लीचे जे मंत्रालयाचे जे मंत्री मुख्य होते, आयुष मंत्रालयाचे, दुर्दैवाने ते येऊ शकले नाही, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी त्या कार्यक्रमात स्वतःचा अनुभव सांगितले. पण आमच्याकडे आत्तापर्यंत आयुर्वेद तर आहेच, होमिओपॅथीच्या क्लिनिक ह्या पण आमच्या अतिशय, म्हणजे अपॉइंटमेंट मिळत नाही होमिओपॅथीला सुद्धा, इतका तिथल्या डॉक्टरांचा आणि लोकांचा पाठीवर प्रत्येक विश्वास आहे. हे हॉस्पिटलचंही धोरण आहेच. आणि त्याशिवाय बाकीच्या ज्या ओपीडीज आहेत तर 400 पेक्षा अधिक कन्सल्टंट डॉक्टर्स आपल्याकडे आहेत तिथे. त्याच्यात अगदी म्हणजे रक्ताच्या आजार, जे कॅन्सरसारखे दुर्धर आजार त्यातले आहेत, किडनी ट्रान्सप्लांटचं जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्त आहेत, नंतर लिव्हर, आता पॅनक्रिया ट्रान्सप्लांट, इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या याचे सुद्धा आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये त्याच्या सर्जरीज केल्या जातात. आणि पुढच्या 1.5 वर्षात आमच्या हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला जो DP रोड म्हणतो जिथे, तर तिथे आता काम सुरू आहे. पुढच्या एक 9 मजली पूर्ण कॅन्सरला काम करणारी अशी एक पूर्ण नवीन इमारत पुढच्या काही काळातच, जर रुग्णालयाचं एक्सटेन्शन म्हणता येईल, अशी आता ती तयार होणार आहे. अप्रतिम. धन्यवाद. मोठा प्रवास आहे, मोठा आहे. आणि मुख्य माझ्यासारखा म्हणजे वेगळ्या क्षेत्रातला का आला तिथे आणि कसा टिकला इतका, हे म्हणजे मलाही आश्चर्य वाटते. पण मी अगदी अभिमानाने सांगेन, आणि तिथलं वर्क कल्चर, केळकर सर आणि त्यांचे इतर ट्रस्टी पुण्यातल्या प्रसिद्ध ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टचे विद्यार्थी आहेत. त्यांची जी मेडिकल क्षेत्रात व्यवसाय ह्याच्यात काम करण्याची जिद्द, त्यांची जी दिशा, त्या सगळ्याचा परिपाक हा सगळं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे की तिथे पेशंटलाच सगळ्यात पहिला आणि मोठा मान दिला जातो. त्याचं प्रत्येकाने, मामा, मावशी, कन्सल्टंट, मॅनेजर, त्यांचं नीट काम करा, त्यांच्याशी त्यांना कम्फर्ट करा की बाकीच्या गोष्टी आपोआप सुरळीत होतात. याची जाणीव आम्हाला प्रत्येकाला मनोमन आहे. मी बघतो की हॉस्पिटलमध्ये नोकरी करणं आणि दीदींच्या व्हिजनमधलं स्मारक, तर त्याच्यात कामात लगेच फरक पडतो. त्यामुळे कितीही तास काम केलं, केव्हाही बोलवलं तरी हे जर आम्ही अंगीकार मी केलंय, त्यामुळे मग त्याचा आम्हाला कधीच त्रास वाटत नाही, किंबहुना आपुलकीच वाटते. ते केवळ हे ज्ञानप्रबोधिनी आणि यांचं जे वर्क कल्चर आहे त्याला 100% मी हे देतो क्रेडिट. दीनानाथ हॉस्पिटल हे फक्त पुण्यापुरतच नाही तर सबंध महाराष्ट्र देशामध्ये आपल्या नावारूपाला आलेलं हॉस्पिटल आहे. कारण मी एक डॉक्टर म्हणून मलाही माहित आहे त्याची पूर्ण ख्याती आहे. आणि तुम्ही आता जो प्रवास उलगडला दीनानाथचा 2001 पासूनचा, ते अगदी पुढच्या 1.5-2 वर्षांमध्ये तुमच्या काही गोष्टी प्लॅन आहेत. तर याच्यामध्ये डॉक्टर धनंजय केळकरांचं तर योगदान आहेच आहे, परंतु तुम्ही मामा, मावशी, इतर पॅरामेडिकल स्टाफ या सगळ्यांचा आवर्जून उल्लेख केला आणि त्या सर्वांच्या कार्याला अगदी मनापासून सलाम. आणि तुमचं हे कार्य असंच पुढं जात राहू, त्यात मोलाची भर पडू
हीच आमच्याकडून शुभेच्छा. आता मला जाता जाता तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचे आत्ताच्या पिढीचे आवडते कवी कोण आहेत? बापरे, कसं म्हटलं तर खूपच आहेत, पण अगदी आत्ताचे म्हणजे नाशिकचे एक संजय चौधरी, बरं. ज्यांच्या कविता, ते शिक्षक आहेत. हो. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित, मधुराणी प्रभुलकर, हो. कवितेचं पान म्हणून त्यांनी जे एपिसोड्स केले हो. अप्रतिम आहेत. अगदी. आणि सामान्य ज्यांना कविता फार माहिती नाहीत त्यांना सुद्धा आवड लावू शकेल इतके त्यांचे ते एपिसोड सुंदर आहेत. आणि त्याच्यातनंच मला संजय चौधरींच्या कविता प्रचंड आवडल्या, वेगळेपणा आहे. म्हणजे आता आणि थोडं ब्रेक करतो की त्यांची आत्ता एक कविता त्यांनी सादर केलेली होती, दागिना, नावाची. खरंय. ती मधुराणी मधुराणी ती, खूप ठिकाणी सादर केलेली हा, होती. ती काय खूप जास्त व्हायरल झाली खूप महाराष्ट्रात. खूपच आहे. अगदी. एकूणच त्यांच्या नाही, त्या कवितेपेक्षाही तुम्ही आत्ताचे म्हणलात तर गुरु ठाकूर, हो. जे चित्रपटामुळे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यांची एक कविता जी आहे ती नेहमीच नसतं अचूक कोणी, हो. हो. ती कविता कदाचित माहिती असेल, म्हणजे माझी ती पूर्ण पाठ नाहीये. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव. पडत जातात उलटे फासे, पडत जातात उलटे फासे, घरासोबत फिरतात वासे. आधाराचे हातही मग होत जातात दिसेनासे. अशा वेळी मोडू नये, अशा वेळी मोडू नये, धीर कधीच सोडू नये. नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे, जेव्हा फोल ठरतात दावे, कळत नाही कुठे जावे. सगळी दारे मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट, मग अचूक दिसते वाट, बुडण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जगून पहा. म्हणून म्हणतो फक्त एकदा, केवळ इतकं जगून पहा. आप्त सखा जिवलग नियार स्वतःमध्येच शोधून पहा. म्हणजे आयुष्य पुन्हा नव्याने सुरुवात करण्याला तुम्हाला एक ऊर्जा देण्याचं काम करणारी ही खरंय. कविता आहे. आपली कार्यक्रमाची सुरुवात काना कवितेनं झालेली होती आणि तीही त्याच पद्धतीनं जाणारी होती. बरोबर आहे. आज गुरु ठाकूरांची कविता ही सुद्धा त्याच अंगाने जाणारी आहे. नक्कीच. माझेही गुरु ठाकूर खूप आवडते कवी आणि गीतकार आहेत. अप्रतिम, ते स्वतःही अप्रतिम सादर करतात. मी प्रयत्न करतो एवढंच म्हणू शकेन. आणि तुम्ही सुरुवातीला उल्लेख केलात संजीवनी बोकील, हो. त्या तर अप्रतिम आहेत. पुण्यात शिक्षिका होत्या, आता पूर्ण वेळ मला वाटतं कविताच करतात. एक त्यांची छोटीशी कविता आहे याच अर्थाची, अगदी. फक्त 8 ओळीची कविता आहे. हो. पण कुठल्याही वयात कोणालाही नैराश्य येतं, संकटांचा सामना करायला लागतो कोणालाही, तरुण असो किंवा अगदी वृद्ध असो. तर त्यांनी जो दिलासा देणारी जी कविता आहे ना, ती माझ्याही खूप हृदयाच्या जवळची आहे. नाही, सादर करा, ऐकायला तर आवडेल. त्यांची संजीवनी बोकील. पांढरं निशाण उभारण्याची घाई करू नकोस, पांढरं निशाण उभारण्याची घाई करू नकोस. मुठभर हृदया प्रयत्न कर, प्रयत्न कर. आकाश भोवंडून टाकणाऱ्या या प्रलयंकारी वादळाचाही एक शेवट आहे. येणारी संकट आहेत त्यांनी वादळ म्हटलंय. आकाश भोवंडून टाकणाऱ्या या प्रलयंकारी वादळाचाही एक शेवट आहे. वादळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत राहा तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी. वादळे यासाठीच वापरायची असतात, वादळे यासाठीच वापरायची असतात. आपण काय आहोत हे बघण्यासाठी नव्हे, तर आपण काय होऊ शकतो हे आजमावण्यासाठी. मुठभर हृदया प्रयत्न कर, प्रयत्न कर. अप्रतिम, अप्रतिम, केवळ कमाल. धन्यवाद. कारण ही कविता सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा रिस्टार्ट. म्हणूनच म्हटलं की अशा ज्या कविता आहेत, आता ही संजीवनी ताईंची इतकी अप्रतिम आणि अशी कविता, म्हणजे 8 ओळीत कवी आपल्याला कुठल्या कुठे नेऊन, किंवा किती गर्तेत गेलेला असेल दुःखाच्या नैराश्याच्या, तो बाहेर आला पाहिजे. इतकी ताकद ह्या कवी लोकांमध्ये.
त्यामुळे मी कवी नसलो तरी अशांचं वेचणं हेच मी माझं काम समजतो. आणि तुमच्यासारख्यांनी बोलवलं त्यामुळे अशा ठिकाणी सादर करायला आम्हाला एक संधी दिली. वेगळ्या पद्धतीनं कविता जगणारा माणूस भेटला, त्याचा आम्हाला तुमच्या विशेष आनंद आहे. विशेष आनंद. कार्यक्रमाचं कविता जगणारा माणूस हो. तेच आहे. आणि त्याच्यात मला या इतर कवींच्या सादर करण्याची मिळाली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर. आणि आमची ही संकल्पना जी आहे कविता जगणारी माणसं, याविषयी तुमच्याकडून थोडंसं ऐकायला आवडेल. खूप चांगलीच आहे. म्हणजे प्रत्येक जण हल्ली मल्टीटास्किंग म्हणतो तसं ते खूप आवश्यक आहे. त्याची कारणं दोन्ही आहेत. आपल्या कामातलं ताण असतो, तो जाऊन आपल्याला काय आवडतं ते छंद जोपासणं हे प्रत्येकाचं ज्यांनी त्यांनी आपली वाट शोधावी. बरोबर. प्रश्न नाही. बरोबर. तुम्ही कविता लेखक अशांना बोलवताय आणि इतका चांगला उपक्रम करताय, त्यानिमित्त समोर बसलेली इतकी माणसं तुम्हाला वाचायला मिळत आहेत, हा किती मोठा हे आहे. आणि हे एक प्रकारचं तुम्हाला टॉनिक आहे. तुम्ही लोकांना बरे करता पण तुम्हाला टॉनिक मिळायला हा उपक्रम तुमचा फारच स्तुत्य आहे असं मला वाटतं. आणि त्याला अनेक शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद.